तर नमस्कार मंडळी, आज होता आमच्या गावचा बाजार. तर हे बघा बाजारामधून काय काय आणलंय मी. हे बघा भेळ आणली, वाटाण्याच्या शेंगा आणल्यात, मेथीची भाजी, कोथिंबीर, आणि काल आम्ही शेतात गेलो होतो ना, तर हरभरा पण आणलेला आहे मी. हे बघा किती हिरव्या ताज्या ताज्या आहे शेंगा. हे पहा इकडं माझं लेकरू चहा ठेवित आहे. चहा ठेव म्हणलं. मी निवडते बाजार, सगळं व्यवस्थित निवडून ते ठेवला का फ्रीज मध्ये 8 दिवस पुरतो. मग नाही तर तसंच ठेवते. कोणी कोणी फ्रीज मध्ये अख्ख्या जुड्या ठेवी त्या बाया. तुम्ही कशा ठेवता नक्की सांगा, कारण की मी बऱ्याचशा जणांच्या बायांचे फ्रीज पाहिले, त्याच्यामध्ये जसं गबळ भरून ठेवी त्या कपाटामध्ये कसं कपडे भरतात तसं. तर मी बाजार झाला का सगळं व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये, आणि माझ्याकडे प्लास्टिकचे डबे पण आहे फ्रीज मध्ये ठेवायला. सुक्या काही फळभाज्या जर असल्या ना त्या डब्यामध्ये ठेवते, आणि कॅरी बॅग मध्ये पालेभाज्या, कोथिंबीर असं ठेवते. तर आज बुधवारचा उशीर झाला होता आम्हाला बाजारला जायला. त्याच्यात मॅडमची स्कूटी पंक्चर झाली. बाहेर म्हणत होते काढून अंत, नेमकं आम्हाला माहित नाही ते पंक्चर झाली का काय. ती म्हणते नुसती हवा जाते. तिला म्हणलं तिकडं जाऊन आपल्या तिकडं मळ्यात जाताना ना दुकान आहे तिथं पाय, आणि तिकडंच पंक्चर काढ म्हणलं. आमची अक्का गेली गावाला, अक्का नाहीये. हे पहा कोथिंबीर, मस्त ताजी ताजी कोथिंबीर, कांदे. मळ्यात कांदे आहे बरं का, पण ते ना छोटे छोटे अजून खाण्यासारखे काही झालेले नाहीये. त्याच्यामुळं कांदे विकत आणावं लागते 8 महिनाभर. मग एकदा मळ्यातले कांदे काढायला आले का मग विकत कांदे बिंदे नाही येत. हे बघा काय काय माळवं आणलंय तुम्हाला दाखवते मी. आणि एकदम ताजा आणि फ्रेश माळवं भेटतं आमच्या बाजारामध्ये, कारण की शेतकरी जास्त येतात. खेडेगाव आहे ना, त्याच्यामुळं व्यापाऱ्याचं काही एवढं, व्यापारी असतात पण शेतकरी जास्त माळवं घेऊन येतात आमच्या इथं. तर बघा सगळा आणि एकदम असा ताजा ताजा भाजीपाला आहे. हे मम्मी तर बाजार निवडून ठेवते. बाईला चहा ठेवायला लावलाय, लय थकल्यासारखं झालंय. आणि तुमच्या इथं कोणता कधी बाजार भरतो, कोणता वार असतो ते नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.